नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागात तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। मुलांनो, यापूर्वीच्या भागात आपण आपला जो 5वा पाठ आहे दादास पत्र या पाठाचा अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि या पाठात आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या। त्या काय, त्याचा आधी आपण एक आढावा घेऊया। आपण पाहिलं की हा पाठ एका पत्राच्या स्वरूपात आहे। आयेशा नावाच्या एका मुलीने आपल्या मोठ्या भावाला पत्र लिहिलेलं आहे आणि त्यात तिने कशा प्रकारे तिची सहल एन्जॉय केली हे सर्व तिने त्या पत्रात सांगितलं। पहा तुम्ही, अशा प्रकारे ते पत्र होतं। प्रिय दादा, सप्रेम नमस्कार। दादा, कालच मी सहलीला जाऊन आले। अरे, इतकी मजा आली, काय सांगू। या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यासंबंधीची चित्रफीत दाखवली। ती पाहून आणि तेव्हा ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला। सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो। सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे। ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो। अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे। तर इथपर्यंत पाठ आपण पाहिला होता की लेखिका जी आहे, जी आयेशा नावाची मुलगी आहे, लेखिका म्हणजे जिने पत्र लिहिले ती आयेशा, हिने सांगितले की आमच्या शाळेमध्ये विज्ञान मंडळातर्फे काही लोक आली होती। त्यांनी आम्हाला एक चित्रफीत दाखवली आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला व्यवस्थित जी माहिती सांगितली त्यावरून आम्ही असं ठरवलं की यावर्षी एखाद्या अभयारण्यातच आपण सहल घेऊन जायचं आणि आम्ही आमच्या शिक्षकांच्या मागे लागलो आणि त्यानुसारच आमची सहल माळढोक अभयारण्य, जे कुठे आहे तर सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ हे अभयारण्य आहे आणि तिथे आम्ही पोचलो। आणि तिथे पोचल्यावर आमच्या सरांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली की जो एक पक्षी आहे माळढोक, की जो आजकाल हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आलेला आहे आणि त्याला वाचवण्यासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आलेली होती। माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो। हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे। शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते। तर सरांनी ही सुद्धा माहिती सांगितली की या पक्षाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं, कारण की तो शेतातील किड्यांवरच उपजीविका करत असतो आपली, ते खाऊन तो जिवंत राहतो। त्यामुळे शेताचे नुकसान कमी होते आणि म्हणून तो कोण असतो, शेतकऱ्यांचा मित्र। हा पक्षी वर्षातून फक्त एकदाच अंडी घालतो, त्यामुळे त्यांची संख्या कमी आहे। त्याचबरोबर या पक्ष्यांची अंडी जर इतर प्राण्यांनी किंवा पक्ष्यांनी तुडवली तर त्यांची संख्या आणखीनच कमी होते। तर इथपर्यंत आपण शिकलो होतो। आता आपण हे अभयारण्य कसं आहे हे परत एकदा पाहूया। हे आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे एक असा मोठा भूभाग आहे। आपण पाहू शकतो बघा, किती विस्तीर्ण असा हा भूभाग आहे की जिथे प्राणी पक्षी अगदी आनंदाने राहतात। त्यांना जे वातावरण हवं असतं जंगलातील, तसं वातावरण त्यांना इथे मिळतं आणि त्यामुळे ते खूप आनंदाने राहतात। आणि हा पहा, हा आहे माळढोक पक्षी। वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आपल्याला या अभयारण्यामध्ये, कीटक होते ते आपण या अभयारण्यामध्ये पाहू शकतो। त्यांचे खूप चांगल्या प्रकारे इथे संगोपन केलं जातं। आता आपण या पाठाचा पुढचा भाग पाहूया। त्या पत्रात आयेशाने लिहिलेलं आहे, दादा, आम्ही हा माळढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला। काय त्याचा रंग, काय त्याची चोच। इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता।
माळढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल, माळटिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले. आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते हे आम्हाला नव्यानेच समजलं. तर आयशा सांगते आपल्या दादाला की आम्ही तिथे गेल्यावर हा जो माळढोक पक्षी आहे हा अगदी जवळून आणि निरखून पाहिला. निरखून म्हणजे काय, त्याचं अगदी बारीक निरीक्षण आम्ही केलं. तर काय त्याचा रंग इतका सुंदर आहे, त्याची चोच इतकी सुंदर आहे आणि इतका देखणा म्हणजे इतका सुंदर पक्षी आम्ही यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. माळढोक पक्षी तर यांनी पाहिलाच, पण त्याबरोबर इतरही काही पक्षी, काही प्राणी त्यांनी पाहिले. यापूर्वी पण तुम्हाला मी आता दाखवले ना काही चित्र, ती सुद्धा याच अभयारण्यातली होती. तर हा चंडोल पक्षी कसा दिसतो बघा बरं. हा असा दिसतो बघा. एक सुंदर पक्षी आहे, छोटासा, त्याच्या डोक्यावर छानसा तुरा देखील आहे, आपण पाहू शकतो. हा आहे चंडोल पक्षी. त्यानंतर माळटिटवी कशी असते बघा तुम्ही, किती सुंदर उंच उंच पाय आहेत, लांब लांब, आणि चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता की किती छान असा पिवळा काळा रंग आहे आणि डोक्यावर सुद्धा असं वाटतं की एखादी टोपी घातल्यासारखा छान हा पक्षी आहे आणि याचं नाव आहे माळटिटवी. तर अशा प्रकारे ह्या पक्ष्यांबरोबरच इतरही बरेच पक्षी या मुलांनी तिकडे पाहिले. त्यांच्या शिक्षकांनी काय केलं, सोबत कॅमेरा आणला होता. त्यांनी त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो टिपले म्हणजे फोटो कॅच केले आपण ज्याला म्हणतो, किंवा फोटो काढले. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी तुम्ही असे डायरेक्ट फोटो तिथे नाही काढू शकत. त्यासाठी तुम्हाला जे वन खातं आहे, त्या अभयारण्याचे जे काही मालक असतील म्हणा, तिकडचे माणसं असतील, तर त्यांची आधी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतरच तुम्ही फोटो काढू शकता. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, बियांचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते. हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं. आमची सहल अविस्मरणीय झाली. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण तुलाही पक्षी खूप आवडतात. तर इथे म्हटलेलं आहे पहा की पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. संतुलित पर्यावरण म्हणजे बॅलन्स, आपण ज्याला संतुलित म्हणजे बॅलन्स एन्व्हायरमेंट किंवा संतुलित म्हणजे समतोल, की जिथे सर्व गोष्टी समतोल प्रमाणात असतील, तर त्यासाठी पक्षी हा काय आहे, एक अविभाज्य घटक आहे. पक्षीही तेवढेच महत्त्वाचे असतात या पर्यावरणामध्ये. आणि ते कशा प्रकारे आपल्याला उपयोग करतात, तर प्रदूषण टाळण्यात, त्याचबरोबर बियांचं वहन करण्यात. म्हणजेच ज्या बिया असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम जे असतं, तर कधी तुम्ही पाहिलं असेल की पक्षी हे झाडांवर बसतात, फुलांवर बसतात, मग त्यांच्या पायांना म्हणा, चोचीला म्हणा, अशा बिया चिकटतात आणि मग त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेल्या जातात आणि मग त्या जमिनीवर पडल्या की तिकडे आपण पाहतो की नवीन तिकडे रोपांची वगैरे निर्मिती होते. तर अशा प्रकारे बियांचं वहन करण्यात या पक्ष्यांची प्रमुख भूमिका असते. हे सरांनी सांगितलेलं होतं आणि ते आता यांना पटलं. आमची सहल अविस्मरणीय झाली. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण की हा जो आयेशाचा मोठा भाऊ आहे त्यालासुद्धा पक्ष्यांची खूप आवड आहे. त्यामुळे ज्यावेळेस आयेशा या अभयारण्यात फिरत होती त्यावेळेस तिला तिच्या भावाची खूप आठवण आली. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे पक्षी हे प्रदूषण टाळण्यातसुद्धा मदत करतात. तर कशा प्रकारे टाळत असतील बरं, म्हणजे मला तरी असं वाटते की ज्या प्रकारे बियांचं वहन करतायत त्यामुळे झाडांची निर्मिती जास्त होते, झाडं जास्त उगवतात आणि माहिती की जेवढी झाडं जास्त असतील तेवढं प्रदूषण कमी होतं, पाऊस जास्त पडतो. अशा प्रकारे हे पक्षी आपल्याला मदत करतात. इकडे मी, आई, बाबा मजेत आहोत. तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? पत्र मिळताच तुझी खुशाली कळव. आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत. तुझी बहीण आयेशा. तर अशा प्रकारे इथे पत्र हे संपलेलं आहे आणि बघा इथे भाऊ अभ्यासासाठी, शिक्षणासाठी बाहेर गेलेला आहे आणि ही जी आयेशा आहे ती आपल्या आईवडिलांसोबत घरी राहते. आणि
आणि तिने हे पत्र आपल्या भावाला लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे पत्र इथे संपलेलं आहे आणि तिने सांगितलं आहे की तुला जेव्हा माझा पत्र मिळेल तर तू सुद्धा तुझी खुशाली आम्हाला कळव. तर अशा प्रकारे छानसं पत्र आपण पाहिलं की ज्यामध्ये आपण या माळढोक अभयारण्याबद्दल माहिती मिळवली. आता या पाठावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील ते पाहूया. एका शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे, त्यातला पहिला प्रश्न बघा. संतुलित वातावरणाचा अविभाज्य घटक कोण? तर याचं उत्तर आहे पक्षी. म्हणजे पक्षी हा संतुलित वातावरणाचा अविभाज्य घटक आहे. दुसरा प्रश्न आहे, पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव काय? आता तुम्ही पाहिलं असेल की हे पत्र दादाला लिहिलेलं आहे आणि पत्राच्या शेवटी जी कोणी पत्र लिहिणारी व्यक्ती आहे तिने स्वतःचं नाव लिहिलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपण नाव वाचलं, ते नाव आहे आयशा. म्हणजे पत्र लिहिणारं कोण आहे? तर आयशा. प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. त्यातला पहिला प्रश्न आहे, अभयारण्यातील 3 पक्षी म्हणजे ज्या पक्ष्यांचा उल्लेख या पाठात आलेला आहे. पक्षी बरेच आहेत अभयारण्यामध्ये, पण त्यातील 3 पक्ष्यांची नावं या पाठामध्ये आलेली आहेत आणि ती आहे माळढोक पक्षी, नंतर चंडोल पक्षी आणि माळ टिटवी. हे 3 पक्ष्यांची नावं आपण या पाठामध्ये पाहिलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, संतुलित वातावरणात पक्ष्यांची भूमिका. तर वातावरण संतुलित जे राहतं ते करण्यासाठी पक्ष्यांची काय भूमिका आहे? कशा प्रकारे वातावरण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी मदत करतात? काय करतात ते? तर हे आपल्याला इकडे दिलेलं आहे पहा, की पक्षी काय करतात तर बियांचे वहन करतात आणि त्याचबरोबर पक्षी प्रदूषण टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करतात. अशा प्रकारे 2 कामं पक्षी करताना आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळालेलं आहे. पुढे बघा, प्रश्न तिसरा, वचन बदला. त्यामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेत आणि त्याचं वचन बदलून पण तुम्हाला दिलेलं आहे. पहिलं आहे चित्रफित, अनेक वचन त्याचं होणार आहे चित्रफिती. शेतकरी, त्याचं वचन बदलल्यावर होणार आहे शेतकरीच. म्हणजे शेतकरी एक वचन असेल तरी आपण शेतकरीच म्हणतो आणि वचन बदललं म्हणजे अनेक वचन केलं तरी शेतकरीच राहतं. त्यानंतरचं आहे खाते, एक वचन खाते आणि अनेक वचन खाती. शाळा, शाळा या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन रूप सेम राहतं, बदल होत नाही. आपण एक शाळा असेल तरी शाळाच म्हणतो आणि अनेक शाळा असतील तरी शाळा म्हणतो, त्याचं आपण रूप बदलत नाही. पक्षीसुद्धा असंच आहे की पक्षी या शब्दाचं एक वचनी आणि अनेक वचनी रूप एकच आहे, बदल होत नाही, पक्षीच राहतो. आणि त्यानंतरचं आहे किडा, त्याचं वचन जर आपण बदललं अनेक वचन केलं तर त्याचं होतं आहे किडे. आणि पुढचं आहे पत्र, पत्र या शब्दाचं अनेक वचन होतं आहे पत्रे. आता आपण या पाठात कोणकोणते नवीन शब्द आलेत असे शब्दार्थ आपण पाहणार आहोत. पहिला शब्द आहे सहल. सहल म्हणजेच पर्यटन किंवा ज्याला आपण पिकनिक म्हणतो. दुसरा शब्द आहे संतुलित. संतुलित म्हणजेच समतोल, बॅलन्स. तिसरा शब्द आहे प्रदूषण. प्रदूषण म्हणजेच अशुद्धता. पुढचा शब्द आहे चित्रफित. चित्रफित म्हणजे सिनेमा. आयशाने सांगितलं होतं आपल्या दादाला की आमच्या शाळेमध्ये आम्हाला एक चित्रफित दाखवण्यात आली होती. तर ती चित्रफित म्हणजेच त्यांना एक छोटासा सिनेमा दाखवला होता. पुढचा आहे शब्द अविस्मरणीय. अविस्मरणीय म्हणजे न विसरण्याजोगे. त्यानंतर आहे शब्द देखणा. देखणा म्हणजेच सुंदर. आणि पुढचा शब्द आहे मार्ग. मार्ग म्हणजेच रस्ता किंवा पथ आपण ज्याला म्हणतो. अशा प्रकारे हे शब्द आपण या पाठामध्ये पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत वाक्प्रचार. पहिला वाक्प्रचार आहे नष्ट होणे. याचा अर्थ आहे नाहीसा होणे. आपण पाहिलं की या पाठामध्ये माळढोक हा पक्षी
काय होत चाललं आहे तर नष्ट होत चाललेलं आहे आणि त्याला वाचवण्यासाठीच या माळढोक अभयारण्याची निर्मिती करण्यात आली की जिथे या पक्ष्याचं संगोपन करण्यात येतं, त्याला वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न इथे केले जातात. तर या वाक्प्रचारावर आपण एक वाक्य तयार केलेलं आहे, ते पहा. काही पशुपक्षी शहरी भागातून नष्ट होत चालले आहेत. तुम्ही देखील अशाच प्रकारचं वाक्य बनवू शकता. पुढचं वाक्य आहे निरखून पाहणे, म्हणजेच बारकाईने पाहणे. वाक्य आहे आम्ही विज्ञानाचे प्रयोग निरखून पाहिले. जसं आपण पाहिलं की या पाठामध्ये ज्यावेळेस ही मुलं सहलीला गेली तिकडे त्यांनी हे जे वेगवेगळे पक्षी होते, प्राणी होते, त्यांना निरखून पाहिलं, त्यांचं बारकाईने निरीक्षण केलं. या पक्ष्यांचे रंग कसे आहेत, त्यांची चोच कशी आहे, वेगवेगळ्या पक्ष्यांच्या कशा वेगवेगळ्या सवयी आहेत, प्राण्यांमध्ये कशा प्रकारे सवयी आहेत किंवा त्यांच्यामध्ये किती वेगळेपणा आहे, किती सारखेपणा आहे, या सर्व गोष्टींचं त्यांनी काय केलं, बारकाईने निरीक्षण केलं. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण हे जे माळढोक अभयारण्य आहे त्याची छानशी सफर केली. आपण माहिती बघितली या माळढोक अभयारण्याची, त्यावर आधारित आपण पाठ पूर्ण अभ्यासला. काही प्रश्न त्यावर आधारित तुम्हाला दिलेले आहेत, कृती सोडवलेल्या आहेत, शब्दार्थ, वाक्प्रचार दिलेत. ते सर्व तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आणि हा पाठ पुन्हा एकदा छान वाचा. तुम्हाला या आधीही मी सांगितले की तुम्हाला जर या अभयारण्याविषयी कुठे काही माहिती पाहता आली तर ती पहा, म्हणजे तुम्हाला हा पाठ आणखी चांगल्या प्रकारे समजेल. तर आपण पुन्हा आपल्या पुढच्या तासिकेमध्ये भेटूया. तोपर्यंत